कारण की चढताना बरोबर जातील पण उतरताना वांदे हळूहळू सांगायचं तुम्हाला पॅरासेलिंगचे ना 1200 रुपये पर पर्सन, 1200 रुपये एवढं. आणि हे काय खातात तुम्ही? आमलेट पाव. हा मिसळ पाव आली आहे. बंगला बघा मित्रांनो, जुळा बघा गोवा. बागा बीचच्या पॉईंटला आम्ही आलो आहोत आणि ते 50 रुपये पार्किंग. वेलकम टू बागा सिंगम. हेलिकॉप्टर चाललंय भाई. मुद्दामून तिकडे उभे असतात हे गोवा पोलीस तिकडे. पिकॉक आहे, मोर आहे, मस्त आहे की मोर. अरे वा खतरनाक. हॉटेलवाला पोरगा दिसला मला इथे सांताक्रूज पुढे आला पुढे. टिट्टोज लेन, टिट्टोजचे लेन. बीच भाग असं दिसतं एक नंबर. मी जैन सर आपल्या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. तर आजचा आपला ब्लॉग आहे जो तो आपण करणार आहोत. आता आपण निघणार आहोत बागा बीचला जायला. बागा बीचला जेवढ्या ॲक्टिव्हिटीज आहेत तेवढे सगळे करायचे. म्हणजे सगळ्याच नाही, काही जे ॲक्टिव्हिटी करणार ते तुम्हाला या व्हिडिओमधून मी दाखवेन आणि त्याचे रेट्स वगैरे काय आहेत ते सगळं तुम्हाला या व्हिडिओमधून सांगेन मी. तर आता आम्ही थोड्याच वेळ निघू, 9 वाजता निघू. तिकडून काहीतरी 10-10:30 ते ॲक्टिव्हिटी चालू होतं. तर आपण आता भेटूया आपण बागा बीचलाच भेटूया. बाकी सगळे रेडी होत आहेत. तर भेटूया आपण बागा बीचला. बघत राहा आणि व्हिडिओचा आनंद घेत राहा. चल बाईक आपल्या स्कूट्या पसीनं 2 स्कूट्या आहेत रेड कलरच्या, ते उभ्या आहेत. आता आपण त्यानेच जाणार आहोत बागा बीचला. आपण निघालो आहोत. अरे आता निघालो आहोत आम्ही बागा बीचकडे. तर आता थोडं मध्ये रस्त्यात काय दिसतं ते दाखवीन आणि डायरेक्ट बागा बीचला आपण भेट देऊया. तर तिकडेच गेल्यानंतरच मग काय ॲक्टिव्हिटी असेल ते बघायला भेटतील. तर व्हिडिओ सोडून कुठे जाऊ नका. व्हिडिओसोबत राहा आणि व्हिडिओचा आनंद घेतो. नाही पण ती नाही, ती बाय डिफॉल्ट आहे. स्टॉप कर. चला आम्ही फायनली निघालो. सकाळचे मित्रांनो वाजले जातात 9:30 वाजले 9:38. आम्ही आता निघालो बागा बीच. असं आहे की जवळपास कुठेतरी नाश्ता करणार, त्यानंतर मग पुढे बागा बीच. वे टू बागा बीच. गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, शुभ प्रभात. पण घेतला आमलेट पाव. मी नाही, मला नाही कांद्याचं आवडत नाही, नॉर्मलवालंच घेतो आईकडून. कांदा निवडून आणि हे काय खातात तुम्ही? आमलेट पाव. इकडे काय दिसत नाही अजून. मिसळपाव कधी येते काय माहिती. कधी येणार मिसळपाव रे? हां मिसळपाव आली आहे, मस्त आहे की. का आली आहे रे सजावट करून. शांतादुर्गा कॅफे. हे शांतादुर्गा कॅफे, तिकडे आम्ही नाश्ता केला. आता आम्ही बागा बीचला जायला निघालो. आता इथून अर्धा तास अंतरावर आहे. तर आता बघूया मग आता तिकडे भेटल्यावर जे काय असेल ते दाखवे. तर व्हिडिओसोबत राहा आणि व्हिडिओचा आनंद घेत राहा. चला शांतादुर्गा कॅफे बागा बीचकडे जाताना मिसळपाव जरा म्हणजे आहे, म्हणजे असं वाटतं की ते चाट मसाला वगैरे टाकला असेल. मीठ म्हणजे मीठ जास्त असल्याचं वाटतं. ठीक आहे, टेस्ट चांगली होती थोडीफार होती, खाण्यासारखं आहे. आणि ऑमलेट पाव पण चांगलं आहे, हरकत आहे. चहा पिली मस्त, चहा पण गोड मस्त. आता आम्ही निघालो बागा बीचकडे. बघत राहा, व्हिडिओचा आनंद घेतला. चला असं थोडंसं दाखव बाजूबाजूला.
मित्रांनो व्ह्यूज बघा, झाड झाड बघा, हा बघा झाडाचा वरती काय म्हणतात नाही समजले जुना बंगला आहे. जुवा बंगला, गोवा बंगला, नॉर्थ बंगला, जुवा बंगला. त्याला पार्टीत दाखव मस्त. आमच्या मॅडमने दिले इकडे. अरे हे करतात ते इकडे करतात बोलले. भारी वाटतंय ना, करायची का आपण? नंतर येणार आहे आपण रिटर्न ऐकूनच. बीचच्या पॉईंटला आम्ही आलो आहोत आणि ते 50 रुपये पार्किंगचे घेतले बघा, चर्च आहे इथे. आणि इथे आपण आता जाणार आहोत ॲक्टिव्हिटी करायला. वेलकम टू बागा सिंगम. वेलकम टू बागा बीच. हे बघा जबरदस्त बागा बीच बघा. मस्त सगळे झोप बसले आहेत आपले, हे बघा छत्रीच्या खाली. आणि ते बोटी आहेत ना, तेच बोटी त्याच्यापैकी एक कोणतरी घेऊन जाणार आपल्याला स्कुबा डायव्हिंगसाठी. हे बसण्यासाठी जागा आहे, पण हे कसं माहिती आहे, जे रेस्टॉरंट आहेत ना त्यांच्यात फक्त हे बसण्यासाठी. आपण नाही बसू शकत त्याच्यावर. हेलिकॉप्टर चाललंय बाई, जबरदस्त मस्त. हेलिकॉप्टर बघायला भेटलं, फडफडायला पण लागलं ते. हे मित्रांनो झेंडे लावलेत ना, ते वाटतं डेंजर झोनसाठी, म्हणजे इथपर्यंत पाणी येऊ शकतं, त्याच्यावरती पण येऊ शकतं त्याच्यामुळे. आणि नाईट लाईफसाठी बघा, इथे आम्ही संध्याकाळी येणार आहोत परत. कसं इथे नाईट लाईफची आपण एन्जॉयमेंट करू शकतो, मजा घेऊ शकतो. आता मी अशाच चालतोय. बागा बीच संपल्यानंतर मग पुढे कॅलंगट बीच आहे, त्याच्यानंतर कॅन्डोलिम बीच आहे. बघा मित्रांनो पॅरासेलिंग, हे बघा दिसते पॅरासेलिंग. मित्रांनो सांगायचं तुम्हाला, पॅरासेलिंगचे ना 1200 रुपये पर पर्सन. 1200 रुपये एवढं कोण घेणार आहे? 1200 रुपये बागा जर काय एवढं. आणि स्कुबा डायव्हिंग तर बंद आहे बोलतात, बागा बीचला बंद बोलतात. दुसऱ्या बीचला तरी असणार कुठे ना, तिकडे तर जाऊन बघायला पाहिजे. एवढे पैसे कोण घ्यायला नाही, पर पर्सनसाठी कोण घ्यायला लागत आहे एवढे बागा. दुसऱ्या कुठे नाही, एवढे बीचेस आहेत गोव्याला, तिकडे जाऊन बघायला पाहिजे. आता बघूया आता 2-3 कॅलंगट कंडोलिम बीचला काय असेल तर ऑप्शन. तर बघा तुम्हाला इथे आलात ना तर ते रेट जास्त आहे, तुम्हाला परवडत असेल तर तुम्ही करा एन्जॉयमेंट. नाही तर मग अलिबाग बेस्ट आहे मित्रांनो. अलिबागला तुम्ही कमी पैशात पण करू शकता सगळी ॲक्टिव्हिटी. तर बघा तुम्ही काय मला दाखवायला भेटतं तर मी दाखवतो. व्हिडिओसोबत राहा, व्हिडिओचा आनंद घेत राहा. चला मस्त लाटा येतं ते बघा, मस्त आहे की. बीच आहे काय आपले कोकणातले बीच तेच सेम तेच गोवा म्हणजे हे काय कोकणातलंच सगळं. हे झेंडे लावलेले आहेत तिकडे, म्हणजे कशा डेंजर झोनचा आपल्याला इशारा येतो त्याच्यामुळे. एवढं बीच मित्रांनो. इथे ना बागा बीचला सगळे राईड होतात, तिकडे पण होतात पण तिकडे बट पाणी कमी प्रमाणात आहे, इथे जास्त प्रमाणात आहे, मग इथे जास्त राईड होतात. पुढे आता कॅलंगट बीच आणि पुढे कॅन्डोलिम बीच आहे. ते चर्च आहे बघा. ये लो बाद में रात को लाइटिंग होता है क्या? रात में बहुत मजा येते का इधर? अच्छा आम्ही दिवसाचं आलो आहे, रात्री पण आम्ही येणार आहोत मित्रांनो. आता जरा बाहेर शॅक्समध्ये आम्ही बसून जरा आराम करणार.
इथे रात्री परत येणार नाईट लाईफची मजा घेणार. ते लोक बघा हे सगळं जे आहे ना ते लायटिंगमध्ये आहे. तर आता आम्ही चाललो जरा काय नाही काय जरा खायला वगैरे थोडंसं स्नॅक्स. नंतर मग संध्याकाळची जे काय ॲक्टिव्हिटी वगैरे काय असेल ते करणार आम्ही बघणार. नंतर मग परत इथे बागा बीचला आपल्या नाईट लाईफसाठी येणार. तर बघत राहा, व्हिडिओचा आनंद घेत राहा. मित्रांनो आपण आता घरी जातो रेस्ट करायला. त्यानंतर मग इव्हिनिंगला रिटर्न येऊ. इव्हिनिंगला रिटर्न इथे द्यायचं आहे. ते पहिलं जाणार अगुडा फोर्ट. त्यानंतर ते करत सनसेटचा व्ह्यू घेऊन नंतर बागा बीचला परत जाणार नाईट लाईफसाठी. आलो आम्ही आता घरी. वैतागलं एवढं ऊन ना मारण्याचं. मेन म्हणजे गोवामध्ये ना नाईट लाईफचीच मजा आहे. दुपारपर्यंत सकाळी फिरण्यात काही मजा नाही. ज्यांना ॲक्टिव्हिटी करायची असेल तर, आणि ॲक्टिव्हिटी स्कुबा डायव्हिंग करायची होती पण काय नाही करू शकलो कारण की ते अवेलेबल पण नव्हती आणि त्यांची काही बुकिंग असते आदल्या दिवशी. त्या नेक्स्ट डे ते करतात. सकाळी काहीतरी 8:30 वाजता घेऊन जातात आणि तिकडे लांब कुठल्या तरी आयलंडवर घेऊन जातात. तिकडे ते असते, नाही करायला भेटली. ठीक आहे, बाकीचं काय असेल तुम्ही बघितलं असेल जे काय आजच्या याच्यामध्ये घडलं. पण अजून हा व्हिडिओ कंटिन्यू होणार आहे. म्हणजे आता आम्ही रेस्ट करायला आलो. तर आता संध्याकाळी निघणार आहोत 3:30-4 वाजता. तर निघू तेव्हा मग डायरेक्ट अगोडा फोर्टला जाऊ. तिकडून मग रिटर्न नंतर बागा बीचला येऊ नाईट लाईफसाठी. तर ते बघत राहा आणि व्हिडिओचा आनंद घेत राहा, कुठे जाऊ नका. मित्रांनो आता फायनली आपण